पारवे सुद्धा आहेत। राजू पारवेजी, सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन, तुम्हाला तिकीट मिळालं। काय प्रतिक्रिया आपली तिकीट मिळाल्यानंतरची? या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा, या सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। सोबतच या महाराष्ट्राचे, या देशाचे सन्माननीय नेते, या देशाचे लोकनेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची तिकीट दिली, त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। राजू पारवेजी, तुमचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात होतं। ज्यावेळेला तुमचा प्रवेश झाला त्यावेळेलाच तुमच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं, अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू होती। हे बरोबर आहे की काही दिवसा अगोदरपासूनच आमच्या चर्चा सुरू होत्या। त्या भागाचा सर्वांगीण विकास हेच एकमेव ध्येय घेऊन मी काम करत आहे। ज्या पद्धतीने सन्माननीय आदरणीय मोदी साहेब विकासाचा, ज्या पद्धतीने या देशाला विकासाच्या रूपाने सामोर नेत आहे, त्यांच्या मार्गदर्शन आम्ही सर्व लोक काम करणार आहे। अगदी राजू पारवेजी, आपण बघतोय 8 उमेदवारांची यादी शिवसेनेने जाहीर केलेली आहे। यामध्ये सगळ्या विद्यमानांना संधी देण्यात आली आहे। तुम्ही फक्त नवीन उमेदवार आहात शिवसेनेसाठी आत्ताच्या 8 जणांच्या यादीमध्ये। तर ज्या खासदाराचं तिकीट कापलंय ते तुमचा प्रचार आणि एकंदरीत तुमच्या सोबत असतील का? नक्कीच ते माझ्या सोबत आहे। कुठेही कोणामध्ये काही मतभेद आहे नाही। आजपासून ते माझ्या प्रचाराला आम्ही दोघंही सोबत प्रचार करत आहोत। अगदी राजू पारवेजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल। आणि बुलढाण्याचे उमेदवार प्रतापराव जाधव आपल्या सोबत आहेत। प्रतापरावजी, पहिल्यांदा अभिनंदन, आणि तुम्हाला पुन्हा एकदा पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय।